4 मध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटची दमदार कॉर्नर मीटिंग चिखलीत नगर परिषद निवडणूक 2025च्या तोंडावर। प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट तर्फे मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक निलेश गावंडे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार निशात अंजुम शेख तौफिक आणि शमीम बी राजू रज्जाक यांच्या उपस्थित झालेल्या या कॉर्नर मीटिंगला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भव्य गर्दी, युवकांचा उत्साह आणि महिलांचा मोठा सहभाग यामुळे प्रभागात बदलाची नवी हवा वाहताना दिसली। सभेत माजी नगरसेवक राजू रज्जाक यांनी तिकिटाचा अन्याय लोकांसमोर मांडत भावनिक भाषण केले, तर प्राध्यापक निलेश गावंडे यांनी जोरदार घोषणा दिली। आता कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही। जनतेने जे सांगितले तेच काम होणार। भ्रष्टाचार आणि दादागिरी विरुद्ध सगळे सोबत लढू। या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष शंतनुभाऊ बोंद्रे, मनोज दांडगे, संतोष परिहार, शेख वसीम यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते। या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक 4 मधील राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी मिळाल्याची चर्चा शहरभर सुरू आहे। असलम हिरीवाले सह इम्रान शेख, विदर्भ नाव न्यूज, चिखली, बुलढाणा। 4 मध्ये जी आपली कॉर्नर मीटिंग ठेवण्यात आली आहे त्याबद्दल काय सांगणार? प्रभाग क्रमांक 4 मध्ये आताच नुकतीच कॉर्नर मीटिंग आम्ही घेतली। आज आपण चिखली शहरात पाहत आहे की प्रचंड असंतोषाची लाट आपल्या सर्वसामान्य जनतेत आहे आणि जनता यावेळेस या सर्व सत्ताधारी लोकांचं परिवर्तन करणार आहे। कारण सामान्य माणूस हा फार कंटाळलेला आहे आणि आपण पाहिलं असेल की या चिखली शहरात मोठ्या भ्रष्टाचाराची लागण लागलेली आहे आणि या भ्रष्टाचाराला संपवण्यासाठी आणि एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्यासाठी काही यंत्रणा इथे कार्यान्वित आहे। तर आम्ही राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष आम्ही सर्व मिळून एक चांगली लढाई लढू आणि नक्कीच जिंकून येऊ। सर, आपल्याला शेवटच्या क्षणी आपलं तिकीट कापण्यात आलंय, त्याबद्दल आपले काय मत? एकच सांगू शकेल फक्त की केसानं गळा कापला। मी मोठ्या विश्वासानं तिथं काम केलं, निष्ठेनं काम केलं, प्रामाणिकपणे सेवा दिली, परंतु मला बरेच लोक म्हणत होते की तुम्हाला तिकीट भेटणार नाही, परंतु मी त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवला नाही। कारण मी एका सर्वधर्म समभाव या विचाराला मानणारा मनुष्य आहे, त्या विचाराचा मी पाईक आहे आणि मला असं वाटत होतं काँग्रेस मला नक्की ही संधी देईल, कारण त्या पद्धतीने मी कामही सुरू केलं होतं आणि मला प्रचंड आत्मविश्वास होता की आपल्याला तिकीट भेटेल। परंतु त्यांनी शेवटी त्यांच्या जवळचे लोक पाहिले आणि भ्रष्टाचाराला चालना देणाऱ्या लोकांना त्यांनी तिकीट दिलं आणि वरिष्ठ दिल्लीतले काही नेते असतील त्यांचं सुद्धा त्यांनी काही ऐकलं नाही। इथल्या स्थानिक लोकांचं ऐकून त्यांनी त्या उमेदवाराला तिकीट दिलं। सर, आता आपण अजितदादा गट सोबत शंतनुभाऊ बोंद्रे सोबत आहात, तर या मार्फत आपल्याला नगराध्यक्ष पदाचं तिकीट मिळालेलं आहे। आता जनतेचा फायदा कसा करण्यात येईल? आता निश्चित की अजितदादा सत्तेमध्ये आहे, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आहे, त्याच्यामुळे साहजिकच निधीची कमतरता राहणार नाही। चिखलीचा सर्वांगीण विकास होईल आणि हे चिखलीकर नेहमीसाठी लक्षात ठेवेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या चिखली शहराचा कायापालट केला। सर, आपले 2 उमेदवार या ठिकाणी आहेत, त्याबद्दल काय सांगणार? निश्चित निवडून येतील। मी तुम्हाला आजच सांगतो की इथं जेव्हा ही सभा झाली ते दोन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील। कॉर्नर मीटिंग झाली आहे, त्यामध्ये जनतेचा प्रतिसाद पाहून आपल्याला काय वाटतं? चिखलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेची एक चांगला सक्षम असा पर्याय या ठिकाणी गावंडे सरांच्या रूपाने या ठिकाणी चिखली शहराला मिळालेला आहे। आज आम्ही रॅली केली आणि ही कॉर्नर मीटिंग झाली। सगळ्याच स्तरातून, सगळ्या समाजातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या या महायुतीच्या आमच्या उमेदवाराला या ठिकाणी अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि चिखलीमध्ये एक परिवर्तनाची लाट या निमित्ताने या ठिकाणी दिसून येत आहे। निशांत बी आणि
शमीम बी याबद्दल आपले काय मत राहणार? दोन्ही अतिशय तळागाळातील काम करणारे आणि अतिशय चांगले उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत आणि सर्वसामान्य जनतेची नाळ ज्याला जोडलेली असणं म्हणतात, तर असे हे दोन्ही उमेदवार, हे दोनच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे जे चिखली शहरामध्ये जे उमेदवार उभे आहेत सर्वचे सर्व, अतिशय चांगला रिस्पॉन्स या निवडणुकीत या ठिकाणी या सर्व उमेदवारांना मिळत आहे आणि निश्चित चांगल्या संख्येने आमचे उमेदवार आणि नगराध्यक्ष हे या ठिकाणी विजय होतील असा आम्हाला सर्वांना ठाम विश्वास आहे.